PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीत 29 ऑक्टोबर रोजी चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आला। त्यामध्ये एकूण 5 आरोपींचा समावेश असून तसेच 5 लाखांचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत करण्यात आल्याचं ठाणेदार सूरज बोंडे यांनी सांगितलंय। अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीतील शहरी आणि ग्रामीण भागात काही मागील महिन्यापासून घरफोडी आणि चोरीच्या घटनेस मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती, ज्यामध्ये दिवसा आणि रात्रीच्या घरफोडी मोठ्या प्रमाणात होत्या। नुकतेच काही दिवसांपूर्वी नवीन रुजू झालेले ठाणेदार सूरज बोंडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास लावण्याचा आदेश काही पोलीस कर्मचाऱ्यांना दिला आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आणि गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। आरोपी जुबेरुद्दीन कलीमुद्दीन वय 22 राहणार अंजनगाव, निरोद्दीन उर्फ मुक्का नवाजुद्दीन वय 24 अंजनगाव, संतोष भावराव शिंदे राहणार मूर्तिजापूर, अब्दुल अतिक अब्दुल रफीक राहणार अलीमनगर अमरावती या 4ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी 5ही घरफोड्या केल्याचं कबूल केलं। तसेच त्यातील एक आरोपी अजूनही फरार आहे। सदर आरोपींनी चोरी केलेल्यापैकी 4,89,600 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला। सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सूरज बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे, पोलीस कर्मचारी जयसिंग चौहान, मोहसिन पठाण, शुभम मार्कंड, आकाश रंगारी, अमित घाटे, अंकुश सयाम, विशाल थोरात, प्रमोद चौहान, दीपाली तेलगोटे यांनी केली। चोरी करण्यासाठी यामध्ये आरोपींनी आलिशान बुलेट बाईक वापरून परिसरात रेकी करून बंद घरे शोधत आणि दागदागिने रोकड लंपास करत होते आणि सदर गुन्ह्यातील आरोपी घरफोडी करून चोरी केलेला माल इतर लोकांना विकून त्यातून मिळालेल्या पैशांनी मोजमजा करीत असत। जनमत लाईव्ह न्यूज करता अंजनगाव सुरजीहून सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।